नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या आम्ही फार्मसिस्ट यूट्यूब वाहिनीवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत। ज्या विद्यार्थ्यांचं बॅचलर ऑफ फार्मसी बी फार्म किंवा डिप्लोमा इन फार्मसी डी फार्म पूर्ण झालेला आहे आणि त्यानंतर तुम्ही जे आता MSPC महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिल यांच्याकडे अर्थात महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदेकडे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट अर्थात रजिस्टर्ड फार्मसिस्ट म्हणून नोंदणी करायला जाता, ज्याला तुम्ही कॉमन लँग्वेजमध्ये लायसन्स म्हणता, खरं तर ते रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट असतं फार्मसिस्ट म्हणून। तर त्याला कशा पद्धतीने अप्लाय करायचं असतं, अर्ज कसा करायचा, त्यासाठी आवश्यक कागदपत्र कोणती आहेत, फी किती लागते, ट्रेनिंग कुठलं त्यासाठी आवश्यक आहे का, अशा सगळ्या गोष्टींची आणि हे अर्ज केल्यानंतर किती दिवसात तुमचं ते रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट येतं, अशा सगळ्या गोष्टींची माहिती बघणार आहोत। शिवाय या ठिकाणी रजिस्ट्रेशन करताना अनेक जण चुका करतात, तर त्या चुका कशा पद्धतीने टाळता येईल या सगळ्या गोष्टींची माहिती बघणार आहोत। जास्त वेळ न घालवता माहिती घ्यायला सुरुवात करूया। सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचा मुद्दा, ज्यांचं बॅचलर ऑफ फार्मसी बी फार्म पूर्ण झालेलं आहे, सेमिस्टर 8चा रिझल्ट आला असेल, त्या रिझल्टसोबत तुम्हाला प्रोविजनल डिग्री सर्टिफिकेट, एक छोटं सर्टिफिकेट डिग्री सर्टिफिकेट मिळालं असेल तरी तुम्ही अर्ज करू शकता। काही विद्यार्थ्यांचं रिझल्टसोबतच फायनल डिग्री सर्टिफिकेट देखील थोड्याच दिवसात मिळत असतं। तर ही कागदपत्र तुमच्या हातात असतील तर तुम्ही बी फार्म झालेले विद्यार्थी रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटसाठी जाऊ शकता। मात्र ज्यांचं डिप्लोमा झालेला आहे, डी फार्म झालेला आहे, अशा विद्यार्थ्यांना 500 आवर्स अर्थात 3 महिन्यांचं ट्रेनिंग कंप्लीट करणं गरजेचं असतं। अर्थात आता डिप्लोमाला जी एक्झिट एक्झाम आहे त्याबाबतीत कुठलाही निर्णय अजून तरी आलेला नाही आहे, त्यामुळे मागच्या वर्षीच्या विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीने 1 वर्ष व्हॅलिड असणारं रजिस्ट्रेशनचं सर्टिफिकेट दिलेलं त्याच पद्धतीने यावर्षी देखील देतील का हे पाहावं लागेल की एक्झिट एक्झाम कॅन्सल होते, याचा निर्णय काय येतो PCIकडून, यासाठी वाट बघावी लागेल। तोपर्यंत तुम्ही वेळ न वाया घालवता 3 महिन्याचं ट्रेनिंग 500 आवर्सचं जे ट्रेनिंग आहे मेडिकल शॉपवरती, फार्मसी शॉपवरती, ते पूर्ण करून घ्या आणि ते आल्या आल्या तुम्ही रजिस्ट्रेशनसाठी ॲप्लाय करून टाका। मग ते काय कसं द्यायचं हे MSPC आणि PCI पाहून घेईल, तुम्ही तुमच्या एंडनं पूर्ण तयारीत राहा। आता कागदपत्र कोणकोणती लागतात लक्षात ठेवा। या ठिकाणी बाकी सर्व डॉक्युमेंट आहेत ते तुमची शैक्षणिक पात्रता, त्याशिवाय या ठिकाणी तुम्हाला एक ID प्रूफ आणि या ठिकाणी ॲड्रेस प्रूफ असे डॉक्युमेंट लागतात जे तुमच्या जवळ असतातच। वेगळी कागदपत्र कुठली लागतात तर या ठिकाणी तुम्हाला एक लागतं आयडेंटिटी सर्टिफिकेट आणि आयडेंटिटी स्लिप बोलतो त्याला, ते एक लागतं आणि दुसरी आहे अंडरटेकिंग। तर हे जे 2 कागदपत्र आहेत त्यातलं जे आयडेंटिटी स्लिप आहे त्याची गुगल ड्राईव्हची लिंक मी खाली देत आहे। तुम्हाला काय करायचं आहे, त्याची प्रिंटआउट घ्यायची आहे, त्या ठिकाणी तुमच्या 4 सॅम्पल साईन करायचे आहेत आणि तुमचं जे काही जिथं एज्युकेशन पूर्ण झालं, डी फार्म असेल बी फार्म असेल, त्या कॉलेजमधून तुम्हाला ते आयडेंटिटी स्लिप भरून घ्यायचं आहे। त्यावरती तुमच्या प्रिन्सिपलची साईन आणि स्टॅम्प असतो आणि तुमच्या 4 सॅम्पल साईन त्या ठिकाणी असतात। आणि अंडरटेकिंग आहे त्याची ॲज इट इज प्रिंटआउट घ्यायची, खाली तुमचं नाव साईन करायची आणि त्याची स्कॅन कॉपी लागते। बाकी आयडेंटिटी प्रूफमध्ये तुम्हाला आधार कार्ड किंवा त्या ठिकाणी वोटर ID लागेल, सेम तुमचं ॲड्रेस प्रूफसाठी देखील डॉक्युमेंट 1-2 लागणार आहे। बाकीचे तुमचे शैक्षणिक कागदपत्र आहेत, या गोष्टी लागणार आहेत। तर कागदपत्र कोणती लागतात त्या सर्व कागदपत्रांची लिस्ट, शिवाय अंडरटेकिंग, आयडेंटिटी स्लिप यांची गुगल ड्राईव्हची लिंक खाली मी देत आहे, ते सर्व कागदपत्र तुम्हाला तिथं पाहायला मिळतील, ठीक आहे। आणि जे काही डिप्लोमाचे विद्यार्थी आहेत त्यांना जे ट्रेनिंग सर्टिफिकेट लागतं ते 500 आवर्सचं कंप्लीट झाल्यावर तुम्हाला करायचं आहे। आणि तुम्हाला जर केवळ 1 वर्षासाठी व्हॅलिड असणारं रजिस्ट्रेशन 3 महिन्यानंतर कळेल काय होणार आहे ते लागणार असेल तर त्यासाठी तुम्हाला एक ॲफिडेविट करावं लागतं 100 रुपीच्या स्टॅम्पवरती, ते पुढे समजेल जेव्हा येईल तेव्हा सांगेल मी। अर्थात ही झाली कागदपत्रांची यादी। आता प्रोसेस कशी करायची, तर प्रोसेस कशी करायची याचा डिटेल व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवलेला आहे, त्याची लिंक खाली देत आहे। किती दिवसात येतं तर लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही ॲप्लाय करता त्यानंतर एक साधारणपणे 20 दिवसामध्ये तुमचं प्रोविजनल सर्टिफिकेट येतं। प्रोविजनल सर्टिफिकेट येण्यासाठी अगोदर तुम्हाला इन्स्टिट्यूट लेवलकडून स्क्रुटिनी होणं गरजेचं आहे, कागदपत्रांची पडताळणी होते, त्यानंतर MSPCकडून कागदपत्रांची पडताळणी होते, दोन्हीकडून ते अप्रूव्ह झालं की तुम्हाला प्रोविजनल अर्थात तात्पुरतं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट मिळतं, त्यामध्ये तुमचा नंबर मेन्शन असतो आणि त्यानंतर बरोबर या ठिकाणी 30 ते 35 दिवसामध्ये एक साधारणपणे पोस्टानं तुम्हाला तुमचं ओरिजिनल रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, त्यामध्ये PPP कार्ड अर्थात फार्मासिस्ट प्रोफेशन प्रोफाईल कार्ड असतं ते मिळतं, हे पोस्टानं येतं, त्यासाठी तुम्हाला ट्रॅकिंग नंबर मिळत असतो। अर्थात या MSPCच्या वेबसाईटवरती आल्यानंतर
या ठिकाणी न्यू रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला तुमचा ID क्रिएट करायचा आहे, त्यानंतर लॉग इन करून रजिस्ट्रेशनची प्रोसेस करायची आहे. दरम्यान ह्या रजिस्ट्रेशनच्या प्रोसेस संदर्भात एक माहिती पुस्तिका आहे, ती तुम्हाला इथे बघायला मिळेल. मॅन्युअल फॉर रजिस्ट्रेशन, ऑनलाईन रजिस्ट्रेशन, इंग्लिश आणि मराठीमध्ये ती PDF अवेलेबल आहे. या ठिकाणी मी दाखवतो कशा पद्धतीनं आहे. तर ह्या PDF तुम्हाला या ठिकाणी कशा पद्धतीनं रजिस्ट्रेशन करायचं, कुठे जाऊन काय क्लिक करायचं, कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायचं हे पाहायला मिळेल. दुसरी एक चूक अनेक विद्यार्थी वारंवार करतात. लक्षात ठेवा, रजिस्ट्रेशनसाठी ॲप्लाय करत असताना स्वतःहून मोबाईलवरती किंवा कम्प्युटरवरती भरा. कुठल्याही सायबर कॅफेमध्ये जाऊन भरू नका, कारण तुमचं नाव टाकत असताना ते स्पेलिंग मिस्टेक आणि चुका करतात. पुन्हा त्यामुळं बऱ्याचदा पश्चाताप होतो. कुठला फोटो, कुठली साईन स्कॅन करून अपलोड करणार ते आत्ताच ठरवा. एकदा तुम्ही कुठला तरी फोटो अपलोड करता आणि पुन्हा म्हणता आम्हाला त्या गोष्टी चेंज करायचे आहेत. ज्या महिलांचं लग्न झालेलं आहे त्यांनी नाव टाकत असताना काय कसं करणार ते डिसिजन आत्ता घ्या. तुमच्या नावात बदल असेल तर त्यासाठी देखील काही प्रूफ तुम्हाला द्यावं लागतं. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घ्या. स्वतःहून अर्ज करा, कुठल्याही सायबर कॅफेमध्ये जाऊन भरू नका. रजिस्ट्रेशनच्या प्रोसेसचा डिटेल व्हिडिओ, किती दिवसात तुमचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आहे ते साधारणपणे 45 ते 50 दिवसात येईल. आणि जर त्या ठिकाणी जास्त अर्ज आले तर थोडा वेळ लागतो. कुठली कागदपत्रं लागतात त्यांची यादी, त्या कागदपत्रांचे जे काही प्रिंटआउट तुम्हाला काही लागणार आहेत त्याची Google ड्राईव्हची लिंक, यूजफुल व्हिडिओ, हे सगळं खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. अजूनही काही शंका तुमच्या राहत असतील तर त्या खाली कमेंट करा, त्याची उत्तरं पुढील व्हिडिओमध्ये दिली जातील. माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे जे काही अनऑफिशियल ग्रुप असतील B.Pharm D.Pharm दोन्हींचे, तिथे व्हिडिओ शेअर करा, कारण ही उपयुक्त माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल. महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा मराठीतून फार्मसी करिअर, ॲडमिशन, फार्मसीबाबत माहिती देणारा आपला यूट्यूब चॅनल आहे. लवकरात लवकर आपल्याला 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण करायचे आहेत. त्यासाठी तुम्हा सगळ्यांची सोबत खूप आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, सर्वांसोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.